आणि तुमचा सामना देखील लगेच होणार आहे यानंतर, सो प्लीज थोडंसं कॉपरेट करा. सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. भावेश स्पोर्ट्स किरवली आयोजित सावरीदेव चषक 2020 तुम्ही पाहत आहात. ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. या स्पर्धेचे पुरस्कर्ते सन्माननीय गणेश बजागे यांचं जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि ते आता मैदानामध्ये तुम्हाला दिसतील, कारण त्यांचा संघ ॲक्शनमध्ये असणार आहे आणि त्यांना फाईट करण्यासाठी संघ सज्ज झाला आहे. अर्थातच आई गावदेवी स्पोर्ट्स वालशिंद ज्या संघानं पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये साई स्पोर्ट्स किरवलीसारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं आणि आपल्या खेळाची त्यांनी छाप या स्पर्धेमध्ये सोडलेली आहे. परंतु एकाच दुसरा सामना जिंकून काही होणार नाही आहे. प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे स्पर्धा जिंकण्यासाठी. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. डावखुरा गोलंदाज हनुमान दिगाडकर. सलामीची जोडी वालशिंद टीमच्या माध्यमातून केतन आणि दीपक. केतन पहिल्या मॅचमध्ये 12 धावांची चांगली खेळी साकारली होती. सुरुवात छान करून दिली होती धावांचा पाठलाग करत असताना. मात्र या मॅचमध्ये प्रथम फलंदाजी करायची आहे. पहिला बॉल घेऊन हनुमान. हो, चांगला बॉल आहे. थोडा खाली राहिला. अपील केलं जाते लेग बिफोरचं, परंतु पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. थोडासा उजव्या एष्टीला मिस करत असावा बॉल, ज्या पद्धतीने पंचांनी देखील दर्शवलंय. निश्चितच मिडल ऑफ स्टंपच्या दिशेनं टप्पा ठेवला होता आणि थोडासा बाहेर बॉल निघाला. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न फसला होता, कारण चेंडूमध्ये जास्त बाउन्स पाहायला मिळाला नाही. पहिल्या मॅचमध्ये एवढी छान सुरुवात हनुमानला करता आली नव्हती. मात्र या मॅचमध्ये निश्चितच चांगला मारा करण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. कोलोटप्याचा बॉल ड्राईव्ह केलाय बॅक टू द बॉलर. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये. टायमिंग चांगलं होतं, परंतु थेट गोलंदाजाच्या दिशेनं चेंडू टोलावला गेला. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. भावेश स्पोर्ट्स किरवली संघ चांगली कामगिरी आज करतोय. किरवलीचे इतर दोन संघ साई स्पोर्ट्स आणि जय मल्हार या स्पर्धेच्या बाहेर फेकले गेलेत. यावेळेस पुढे सरसावून ड्राईव्ह केलाय अगदी गॅपमधून, मात्र डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. जीवन वायडिश लॉंग ऑफला फिल्डिंग करतोय. चांगला फटका होता, परंतु एकच धाव मिळते या बॉलवर. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलपासून कंट्रोलमध्ये दिसलाय गोलंदाज हनुमान. फलंदाजाला जास्त मुभा त्याने दिलेली नाही मोठी फटके खेळण्यासाठी. आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र खातं उघडण्यात आलेलं आहे आई गावदेवी वालशिंद संघाचं. खूप छान आता वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. वेगाने वारे देखील मैदानावरून वाहत आहेत. आल्हाददायक परिस्थिती आहे. इनसाइड एज खेळायचं होतं, इनसाइड आउट ऑफ साईडला खेळायचं होतं, परंतु चेंडू लेग साईडला गेला. स्वतः गोलंदाजाने चेंडू उचलला तोपर्यंत एक धाव. दीपकचं खातं उघडलं जाते. दोन्ही फलंदाज 1-1 या धावसंख्येवर खेळत आहेत. संथ सुरुवात, शांत आणि संथ सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आई गावदेवी वालशिंद संघाची. वाऱ्याचा जो वेग आहे तो खूप जास्त आहे आणि आज देखील डायरेक्शन बदललंय हवेनं. आज आपण पाहतोय की उत्तरेकडून दक्षिणेकडे वारे वाहत आहेत. तर यावेळेस चांगला फटका बॉलरच्या डोक्यावरून लॉफ्ट केलाय बॉल, मात्र लॉंग ऑफला अतिशय दक्ष असा जीवन पाहायला मिळतोय. फेक मात्र स्वेअर आहे. ओहो, हनुमानचा निशाणा अचूक आहे, परंतु फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुखरूप. बरंच काही घडलं एकाच बॉलवर. 2 धावा कंप्लीट. छान फिल्डिंग पाहायला मिळाली. जीवनचं कौतुक करावं लागणार आहे, कारण खरं तर तो वायडिश लॉंग ऑफला फिल्डिंग करतोय आणि स्ट्रेटिश लॉंग ऑफला आपल्या उजवीकडे येऊन त्याने चेंडू अडवला होता. निश्चितच 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. धावसंख्या 2 धावांनी पुढे सरसावते. बिनबाद 4. आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न तर होतोय, परंतु गोलंदाजी फारच छान आत्तापर्यंतच्या खेळामध्ये. अगदी फिल्डिंगला अनुसरून गोलंदाजी केलेली आहे हनुमानने. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस ऑन साईडला लॉफ्ट केलाय इनफिल्डच्या वरून, परंतु पुन्हा एकदा डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. चांगली फिल्डिंग, परंतु फेक चांगली असेल काय? हो, यस. आणि दुसरी धाव तरी देखील कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं क्रिकेट, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. मात्र कुठलाही चौकार किंवा षटकार पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. पहिलं षटक कंप्लीट झालंय. धावसंख्या बिनबाद 6. यानंतर या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध जय बजरंग पिसे असा क्वार्टर फायनलचा सामना असेल. त्यानंतर सेमीफायनल्स आपल्याला पाहायला मिळतील. 2 सेमीफायनल्स असतील आणि सरतेशेवटी ग्रँड फिनाले.
4 दिवसांपूर्वी आपण या स्पर्धेला सुरुवात केली 24 डिसेंबरला आणि आजचा हा चौथा दिवस आहे 27 डिसेंबर 2020. हे वर्ष देखील आता संपण्याच्या मार्गावर आहे. खरं तर हैराण केलं या 2020 इयरनं. मात्र आता थोडेच दिवस उरलेत. नवीन षटकाला सुरुवात करतोय राईट आर्म गोलंदाज नितीन भंडारी. दीपकसाठी हा बॉल हो दिशा दाखवण्याचा प्रयत्न, थर्डमॅनकडे खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पूर्णपणे बीट झालाय फलंदाज. प्रेशर वाढताना दिसतंय फलंदाजांवर, कारण एकही मोठा फटका पहिल्या 7 चेंडूंवर त्यांना खेळता आलेला नाही. चौकार किंवा षटकार पाहायला मिळालेला नाही आणि तसंही आजचा दिवस कुठेतरी गोलंदाजांच्या नावावर आपल्याला दिसतोय. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस लेग कटर बॉल होता. चेंडू काही समजू शकला नाही. फलंदाज पावलांचा वापर केला होता, मात्र चेंडू शरीराचा वेध घेताना दिसला. एक धाव येते लेग बायच्या स्वरूपात. धावांसाठी झगडावं लागतंय मैदानामध्ये दोन्ही सलामीवीरांना. केतन आणि दीपक ही सलामीची जोडी सध्या खेळपट्टीवर. येणाऱ्या फलंदाजांमध्ये कॅप्टन आवेशचं येणं बाकी आहे, त्याचप्रमाणे डावखुरा विस्फोटक फलंदाज सागरचं देखील येणं बाकी आहे, जे चांगल्या टचमध्ये दिसले पहिल्या मॅचमध्ये. परंतु ह्या मॅचमध्ये सुरुवात अतिशय संथ पाहायला मिळते. अकुटप्प्याचा बॉल हुक केला. यावेळेस चांगला फटका आहे, जबरदस्त टायमिंग. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत षटकार. नितीनने पहिल्या मॅचमध्ये देखील अशा प्रकारचे काही चेंडू हाताळले होते. जास्त वेग नाहीये नितीनकडे. नितीन देखील एक वेळ होती की एक्सप्रेस गोलंदाजी करायचा साधारणतः 15 वर्षांपूर्वी, मात्र आता भरपूर बदल झालेला आहे त्याच्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये. भरपूर बंधने देखील आली आणि आता स्लोवर गोलंदाजी जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करतोय. परंतु जेव्हा जेव्हा तो आखोटप्प्याचा बॉल टाकतो फायदा फलंदाजाला मिळतोय, कारण भरपूर वेळ मिळतोय शॉट खेळण्यासाठी. शानदार हुक शॉट पाहायला मिळाला आणि या मॅचमधील पहिला षटकार केतनच्या बॅटमधून. धावसंख्या दुहेरी अंकात 13 धावा. ओह व्हॉट अ शॉट. स्विच हिट, स्वीट हिट. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चांगला फटका आणि आणखी एक षटकार. मात्र पाहायला मिळते केतनच्या माध्यमातून एक बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला षटकार आणि दुसरा षटकार बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑफ साईडला पाहायला मिळाला. स्विच हिटचा वापर केला. चेंडूवर योग्य नजर ठेवली होती, डोकं स्थिर होतं आणि त्यानंतर बॅट ज्या पद्धतीने रोल केली आहे चेंडूवर, बघण्यासारखा फटका होता. 6 धावा. दिलखेचक फलंदाजी आता पाहायला मिळते. 17 धावांचं योगदान केतनच्या बॅटमधून आत्तापर्यंत. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरसावते, मुसंडी मारते 19 या आकड्यावर. रिव्हर्स स्वीप करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. यावेळेस मात्र थोडासा वेग जास्त होता आणि फुलर लेंथ, चांगली लेंथ पाहायला मिळाली. बीट केलंय फलंदाजाला. थोडंसं मागडं षटक नितीनच्या माध्यमातून. सुरुवात चांगली केली होती, पहिले 2 चेंडू चांगले टाकले, मात्र त्यानंतर प्रति हल्ला चढवण्यात आला सलामीवीर केतनच्या माध्यमातून. अजूनही एकही फलंदाज बाद झालेला नाही. ही जमेची बाजू असेल वालशिंद टीमसाठी. धावलांचा वापर दुरून खेळलाय, मात्र बाहेरची कट घेऊन चेंडू शॉर्ट दरम्यानला बीट करून पाठीमागे जातोय. फिल्डर पाठलाग करतोय विनायक. 2 धावा या दरम्यान कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि यावेळेस मात्र फलंदाज धावबाद. पहिला धक्का लागतोय धावचीतच्या रूपात आई गावदेवी वालशिंद टीमला. पहिल्या विकेटचं पतन. ब्रेक थ्रूची खऱ्या अर्थानं आवश्यकता होती भावी स्पोर्ट्स किरवली टीमला आणि ब्रेक थ्रू मिळतोय धावचीतच्या रूपात. दीपक बाद होऊन तंबूत परततोय. फक्त एका धावेचं योगदान देऊ शकला आपल्या टीमसाठी. चांगली बॅटिंग त्याला करता आली नाही, परंतु केतन चांगली बॅटिंग करतोय, ज्याने 19 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 21, 10.50च्या सरासरीने प्रति षटक धावा जोडल्या जात आहेत. हीच सरासरी शेवटपर्यंत कायम राहिली तर 4 षटकामध्ये 42 हा स्कोर असेल. परंतु मला वाटतं 42 धावसंख्येपर्यंत जर संघ पोहोचला तर कॅप्टन संतुष्ट नसणार आहे वालशिंद संघाचा, कारण अजूनही 9 विकेट्स त्यांच्या हातात आहेत आणि त्यामुळेच गिअर्स आता चेंज करण्याचा प्रयत्न इतर फलंदाज देखील करतील आणि जास्तीत जास्त स्फोटक फलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल. आणि स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला वालशिंद संघाचा डावखुरा फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आलाय सागर.
गोलंदाजीमध्ये बदल, तिसरं षटक टाकण्याच्या तयारीत आपल्याला पाहायला मिळत आहेत गणेश बजागे, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, फोकसमॅन. मागच्या मॅचमध्ये चांगला मारा केला होता, 9 धावा देत एक गडी बाद केला होता. रवीने देखील चांगली गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये साकारली होती, फक्त 8 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केल्या होत्या. आणि नितीनचं पुन्हा एकदा थोडंसं मागडं षटक पाहायला मिळालं, 15 धावा तब्बल खर्च केल्या. चांगला बॉल, चांगली लाईन आहे, स्लोवर बॉल होता आणि खूप लवकर बॅट फिरवली. चेंडूच्या लाईनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला नाही फलंदाज केतनने. जसा जसा निर्धाव चेंडू फलंदाज खेळणार आहे तसं तसा प्रेशर त्याच्यावर वाढणार आहे. थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये एक शॉर्ट फाईन लेग आहे, ऑफ साईडला पॉईंट आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, एक डीप कव्हरमध्ये फिल्डर, एक लॉंग ऑफ. ऑन साईडला 3 खेळाडू सीमारेषेवर. हा बॉल ऑन साईडला वळवलाय, एक धाव जरूर मिळेल. दुसऱ्या धावेचा देखील कदाचित प्रयत्न असेल. फंबलिंग होते, डीपमध्ये फिल्डिंग करणं थोडंसं चॅलेंजिंग आहे, परंतु हा बॉल अगदी सहज अडवता आला असता, परंतु चूक घडली आहे राजेशच्या माध्यमातून. 2 धावा मिळत आहेत. एक धावेसाठी संघर्ष असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. जसं राजकारणामध्ये एका मताला महत्त्व असतं, तसं क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला देखील खूप मोठं महत्त्व असतं. आता ग्रामपंचायत निवडणुका देखील अगदी तोंडावर आलेल्या आहेत. अकोटप्प्याचा बॉल पुल केलाय, चेंडू हवेत आहे, परंतु फिल्डर थोडासा दूर वेट करतोय आणि चेंडू निघून जातोय फिल्डरच्या डोक्यावरून. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. 4 धावा मिळाल्या. एक वेळ असं वाटलं होतं की कदाचित झेलपर्यंत फिल्डर पोहोचेल. आधी नितीननं झेल घेण्यासाठी प्रयत्न केला, नंतर पाहिलं की पोहोचू शकणार नाही, द्विधा मनस्थितीत दिसला. एक काय ते ठरवता आलं नाही आणि त्यामुळेच एक ना धड भाराभार चिंध्या आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी धावसंख्या पोहोचली 27 या आकड्यावर. 25 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान आतापर्यंत केतनने दिलंय. चांगली बॅटिंग करतोय, अधूनमधून मोठमोठे फटके देखील त्याच्या बॅटमधून निघत आहेत. 2 षटकार आणि आता 1 चौकार. हा बॉल कमजोर आहे, फुल टॉस स्विंग केला ऑन साइडला, जबरदस्त प्लेसमेंट, 1 बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आणखी 1 चौकार. दोन्ही हातांनी त्यांनी स्वीकारले, जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नाही, अचूक टायमिंग साधला आणि अचूक प्लेसमेंट. 2 खेळाडूंच्या मधून डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर बॉल काढलाय 4 धावांसाठी. चांगली बॅटिंग, आकर्षक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते केतनच्या माध्यमातून. 31 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली. 31 धावा. एका चांगल्या स्कोर पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न वालशिंद संघाचा. स्लोवर फुल टॉस आहे यावेळेस, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, फिल्डर आहे डीप मध्ये नितीन भंडारी, कुठलीही चूक करत नाहीये. गुड कॅच आणि महत्वाची विकेट आपल्या टीमला मिळवून देत असताना कॅप्टन गणेश बजागे. यावेळेस देखील टायमिंग चांगलं साधलं होतं केतनने, परंतु हा बॉल त्याला प्लेस करता आला नाही. 2 खेळाडूंच्या मधून जर काढला असता तर निश्चितच चौकार मिळाला असता, परंतु थेट लॉंग ऑफ कडे असलेल्या नितीन भंडारीच्या हातात झेल देऊन तंबूत परततोय केतन. परंतु नेत्रदीपक फलंदाजी केल्यानंतर आपल्या टीमसाठी एकूण 29 धावांचं योगदान दिलं आणि संघाची धावसंख्या 31 आहे. 31 पैकी 29 धावा एकट्या केतनच्या बॅटमधून. जास्तीत जास्त स्ट्राईक देखील त्याच्याकडेच आपल्याला पाहायला मिळाली. 14 चेंडूंचा सामना केला. सध्या 3रं षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या 2 बाद 31. नवीन बॅट्समन संघनायक आवेश खेळपट्टीवर पोहोचलाय. सागरकडे स्ट्राईक असणार आहे. दोन्हीही नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर. जास्त चेंडू देखील शिल्लक नाहीत, फक्त 7 चेंडूंचा खेळ उरलाय वालशिंद संघाच्या डावामध्ये. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा फ्लायटेड डिलिव्हरी, चांगला फटका, प्लेसमेंट देखील चांगला आहे, परंतु जबरदस्त फिल्डिंग. नितीन काय जबरदस्त कामगिरी करतोय डीपमध्ये आपल्या टीमसाठी. अफलातून फिल्डिंग. निश्चितच काही धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या, कारण बॉल भरपूर वेगानं जात होता आणि त्या दिशेने आपण पाहिलं तर वर खाली आउटफील्ड आहे. एवढं सोपं नाहीये फिल्डिंग करणं सीमारेषेलगत या मैदानावर. 1च धाव आली शेवटच्या बॉलवर आणि अशा पद्धतीनं गणेश बजागे यांचं षटक समाप्त होतंय. थोडंसं मागडं षटक होतं, परंतु महत्त्वाची विकेट प्राप्त केली. 11 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर वालशिंद संघ जाऊन पोहोचलाय 32 या धावसंख्येपर्यंत आणि फलंदाज बाद झालेले आहेत 2.
पुढच्या फेरीमध्ये कुठला संघ पोहोचेल सांगणं थोडंसं कठीण आहे. भविष्यवाणी करता येणार नाही. जय बजरंग पीसी संघानं मात्र आज सर्वांनाच प्रभावित केलंय आणि असोसिएशनच्या पहिल्या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी प्रभावी कामगिरी केली होती. मात्र या स्पर्धेमध्ये आणखीनच चांगली कामगिरी जय बजरंग पीसी संघ करताना दिसलाय. विशेषतः त्यांचे फलंदाज देखील आता चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत. फलंदाजीमध्ये थोडासा कमकुवतपणा आपल्याला जाणवला होता पहिल्या स्पर्धेमध्ये, परंतु ज्या चुका झाल्या होत्या त्या त्यांनी सुधारलेल्या आहेत आणि क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारली आहे. क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली आहे. या सामन्यातील चालू सामन्यातील विजेता संघ त्यांच्या विरोधात खेळणार आहे पुढच्या मॅचमध्ये, क्वार्टर फायनल मॅचमध्ये. 3 संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेले आहेत. जय बजरंग भावाळे ए, माऊली स्पोर्ट्स आमणे आणि तलवली स्पोर्ट्स तळवली. नवीन षटक घेऊन रवी बजागे. फुलटॉस, वारंवार फुलटॉस बॉल टाकले जात आहेत किरवली संघाच्या गोलंदाजांकडून, परंतु प्रत्येक फुलटॉस बॉलचा फायदा उचलता आलेला नाही. मागचे 4ही चेंडू आपण पाहिले तर निश्चितच हिटनी बॉल होते. चौकार षटकार खेचण्यासाठी योग्य असे बॉल होते, परंतु त्यापैकी फक्त 2च चेंडूंवर चौकार आले. सिंगलने धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली. आज कुठल्याही संघाला 50 धावांपर्यंत मजल मारता आलेली नाही प्रथम बॅटिंग करत असताना. आजचा हा एकूण 6वा सामना आहे. पहिले 3 दिवस धावांचा भरपूर मुसळधार पाऊस पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. मात्र आजचं क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. आज गोलंदाज जास्त हावी ठरताना दिसलेत. पुढचा बॉल फेस करेल आवेश. ओव्हर पिच आहे, लॉफ्ट केलाय, थोडासा क्रॉस बॅटेड फटका, चेंडू जातोय काऊ कॉर्नरला. फिल्डर तैनात आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग, एकच धाव घेण्याची संधी मिळणार आहे. संधी तर मिळतायत मोठे फटके खेळण्यासाठी, परंतु संधीचं सोनं करणं देखील तेवढंच गरजेचं असणार आहे. कमजोर बॉल जरी आले तुमच्याकडे तरी देखील ते सीमारेषेच्या बाहेर धाडावे लागतात. असा हा क्रिकेटचा खेळ आहे. आपोआप काही चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार नाही. सिंगल्स आता मात्र फक्त येताना दिसत आहेत. मागच्या 3 चेंडूंवर 3 सिंगल्स आलेले आहेत. अजूनही 4 चेंडू इनिंग्समध्ये शिल्लक. धावसंख्या 34, 2 गडी बाद. फिल्डिंगमध्ये वारंवार बदल करावा लागतोय कारण रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन सध्या खेळपट्टीवर आहे. वेळेच्या बाबतीत मात्र सहकार्य करा प्लीज. आयोजक संघ तुम्ही देखील हे गोष्टीची नोंद घ्या. नियम तुमच्यासाठी देखील सारखेच आहेत. ओहो हो, हा बॉल हातातून निसटलाय. नो बॉल, नो बॉल म्हणजेच पुढच्या बॉलवर असेल फ्री हिट. नो बॉल, बॉल नाही. हा, असंच ट्रान्सलेशन मराठीमध्ये करता येईल. इल्लीगल चेंडू. पनिशमेंट मिळणार आहे गोलंदाजाला फ्री हिटच्या रूपात. मात्र जास्त काही फायदा उचलता आला नाही. टॉपेज आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली. झेल तर ड्रॉप झालाय. झेल टिपला गेला असता तरी फलंदाज नाबादच असता कारण फ्री हिट बॉल होता. 1 धाव आली आहे. धावांचा वेग थोडासा मंदावलाय मागच्या 5 ते 6 बॉल्स पासून आपण पाहतोय, कारण फक्त एकेरी धावा जोडल्या जात आहेत. धावसंख्या 36. 45 ही धावसंख्या देखील आज आपल्याला पाहायला मिळालेली नाही. 40-42 एवढ्याच धावा 4 षटकांमध्ये पाहायला मिळत आहेत. अजूनही आपण पाहिलं तर 3 चेंडू आहेत आणि 3 पैकी 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर जर काढले कॅप्टन आवेशने तर निश्चितच 45 पेक्षा जास्त धावा कदाचित आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. हा, चांगला बॉल आहे. लोअर फुल टॉस, इनसाइड एज घेऊन चेंडू जातोय स्क्वेअर लेग पंचांकडे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. हनुमान अतिशय वेगानं झेपावला चेंडूवर. एकच धाव पुन्हा एकदा येते. सिंगल सिंगल आणि सिंगलच येत आहेत. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, परंतु चौकार आणि षटकार पाहायला मिळत नाहीत. खरं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये फार छान बॅटिंग पाहायला मिळाली होती. 2 उत्तुंग षटकार जोडले होते केतनने. केतन बाद झाल्यानंतर मात्र धावांचा वेग भरपूर मंदावलाय. केतनने 29 धावांची जबरदस्त खेळी साकारली. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 37 या आकड्यावर. सेकंड लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. फेस करेल डावखुरा फलंदाज सागर. पायांचा वेध घेतला जातोय. चांगली बॉलिंग, खूप छान गोलंदाजी रवीच्या माध्यमातून. खरं तर रवीकडून एवढ्या जास्त अपेक्षा देखील नव्हत्या, परंतु काय जबरदस्त गोलंदाजी रवीने केली आहे. सुरुवात तेवढी चांगली झाली नाही, फुलटॉस चेंडू टाकले, परंतु आता त्याला थोडासा सूर गवसताना दिसतोय. आणि पहिल्या मॅचमध्ये देखील अंडर प्रेशर चांगली बॉलिंग केली होती. शेवटचं षटक टाकणं म्हणजे काही खायचं काम नाही आहे, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये प्रत्येक बॉलवर फलंदाज घणाघाती प्रहार करण्याच्या प्रयत्नात असतात आणि अशा परिस्थितीत फलंदाजांना थांबवून ठेवणं, जखडून ठेवणं खरोखरच कौतुकास्पद आहे. शेवटचा बॉल
षटकाचा अंत पाहायचा आहे कसा होतोय. धावसंख्या 38, 38 धावा. आजचा ॲव्हरेज स्कोर तोच दिसतोय 38-42. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय भरपूर उंच, लॉंग ऑनला क्लिअर केलं जात आहे. जबरदस्त फटका कॅप्टनच्या बॅट मधून निघतोय. शेवटच्या बॉलवर दणदणीत षटकार. आपल्याला पाहायला मिळालेली आहे ती म्हणजे 44-45 धावांचं टार्गेट भावेश स्पोर्ट्स किरवली टीमच्या समोर. 4 षटक 44 धावा. गडी मात्र 2च बाद झाले. खूप छान ग्राफिक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड पाहू शकाल तुम्ही. बॅटिंग कार्ड 29 धावा 14 बॉल्समध्ये. केतनने गणेश यांनी त्यांना आउट केलं. नितीनने झेल टिपला होता. एक फलंदाज धावबाद झाला दीपक, ज्याने फक्त एक धाव जोडली. 3 चेंडूंचा सामना केला आणि आवेशनं चांगला फिनिशिंग टच दिलाय. शेवटच्या बॉलवर जो षटकार आलाय तो फारच महत्त्वाचा असणार आहे. कदाचित दोन्ही संघांमध्ये अंतर देखील ठरू शकतो. आणि बॉलिंग ॲनालिसिस हनुमानने एक षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. जबरदस्त मारा केला पॉवर प्लेमध्ये. नितीनचं मागणं षटक 14 धावा त्याने खर्च केल्या आपल्या ओव्हरमध्ये. गणेशनं 11 धावा खर्च केल्या, एक गडी बाद केला. रवीचं षटक चांगलंच चाललं होतं, मात्र शेवटच्या बॉलवर त्याने जे पहिल्या 5 बॉलवर कमावलं होतं ते गमावलं. षटकार आला शेवटच्या बॉलवर आणि अशा पद्धतीने 4 षटकांमध्ये 2 बाद 44 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅकग्राऊंडमध्ये आपण पाहिलं तर खूप छान बर्ड व्ह्यू आहे. आमने लोंढाट परिसराचा ह्या ग्राउंडचा बर्ड व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो. काय सुरेख हा नजारा आहे. मनमोहक दृश्य, दिलखेचक दृश्य. खूप छान टेलिकास्ट. भरपूर प्रगती करत आहे SK एंटरटेनमेंट ही वाहिनी. विशेषतः या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा नवीन गोष्टी ते घेऊन आलेल्या आहेत. ज्या पद्धतीनं ॲनिमेशन आपण पाहतो, ग्राफिक्स पाहतोय, खूप छान. तर 45 धावांचं टार्गेट आहे. प्रतिषटक 11.25च्या सरासरीनं धावा जोडाव्या लागणार आहेत विजयासाठी. क्वार्टर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी या स्पर्धेचा आयोजक संघ भावेश स्पोर्ट्स किरवली टीमला. या स्पर्धेसाठी ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे त्या सर्वांचेच आम्ही हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतोय. भावेश स्पोर्ट्स किरवली संघाच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफीज प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी सन्मान्य साई शेठ बजागे उद्योजक किरवली यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. त्यांचे विशेष आभार. तसेच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समनसाठी आकर्षक ट्रॉफीज लाभलेले आहेत. सौभाग्यवती कोमल महेंद्र केणे, माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत आमणेपाडा यांच्या माध्यमातून त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. व्हॉलेंटियर्स आपण चेंडू मैदानात द्यायचा आहे. येस, मॅच बॉल आहे, चॉईस बॉल आहे किरवली संघाचा. कारण आता किरवली संघ फलंदाजीसाठी मैदानामध्ये येणार आहे. दोन्ही सलामीवीर मैदानात पोहोचत आहेत, ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये अप्रतिम पार्टनरशिप केली होती आणि दोघांनीच मॅच फिनिश केली होती. गुरुनाथ बजागे उर्फ पप्पू आणि नितीन भंडारी. या स्पर्धेमध्ये विशेष उल्लेख करावासा वाटतो आमचे परम मित्र चार्टर्ड अकाउंटंट किरण बजागे यांचा. कारण त्यांच्या माध्यमातून कॉमेंटेटर्स तसेच सर्व पंच, स्कोरर आणि टेलिकास्ट टीमसाठी आकर्षक भेटवस्तू देण्यात आलेल्या आहेत स्वर्गीय सूरज भास्कर पाटील यांच्या स्मरणार्थ. तर त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. डावाला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन गोलंदाज विनोद. पहिला बॉल फेस करतोय गुरुनाथ. चांगला बॉल आहे, खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केलाय सरळ बॅटनं. मिड ऑफला फिल्डर पाठीमागे जातोय. थोडीशी मिसफील्ड, मात्र पाठीमागे प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफचा फिल्डर आलाय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. पहिल्याच बॉलवर खातं उघडलं जात आहे. गुरुनाथनं 23 धावांची आकर्षक खेळी केली होती पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये कीर्ती स्पोर्ट्स आमणेपाडा संघाविरुद्ध आणि नितीनने देखील त्याला चांगली साथ दिली होती. नितीनने देखील 16 धावांचं योगदान दिलं होतं. दोघे नाबाद राहिले होते. म्हणजेच कॉन्फिडन्स लेवल थोडा हाय असणार आहे. एक चांगली मॅच ही आपल्याला पाहायला मिळू शकते. दुरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत, मात्र
गॅपमध्ये पडलाय बॉल, 2-3 खेळाडूंच्या मध्ये, नो मॅन्स लँडमध्ये. नशिबाची थोडीशी साथ लाभली आहे नितीनला. सिंगल येते, नितीनचं देखील खातं उघडलं जाते. आक्रमक शॉट खेळण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवर शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळेच फटक्यावर नियंत्रण पाहायला मिळालं नाही. शरीरापासून जेव्हा फलंदाज शॉट खेळत असतो दूर, तेव्हा मात्र चेंडू जास्त काळ हवेत जाण्याची शक्यता असते. इनफिल्ड खरं तर क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, मात्र मिडल करू शकला नाही नितीन. पुढचा बॉल विनोदकडून. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल ऑन साईडला बिरकावून दिलाय. चांगला फटका. डीप मिड विकेटचा फिल्डर भरपूर दूर आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आणि लगेच टाळ्यांचा कडकडाट देखील आपल्याला ऐकायला मिळाला या ठिकाणी, कारण आयोजक संघ सध्या फलंदाजी करत आहे. चांगला सपोर्ट आहे त्यांना. परंतु वालशिंद संघाचं देखील कौतुक करावं लागणार आहे. या ठिकाणी येऊन त्यांनी देखील चांगला खेळ सादर केलेला आहे. या मॅचमध्ये देखील चांगली धावसंख्या उभी केली आहे. स्कोर झालाय 6 धावा. कमजोर बॉल होता विनोदच्या माध्यमातून. षटकारांच्या हॅट्रिकसाठी अविनाश दिगाडकर यांच्या माध्यमातून 3,000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. लेट कट करण्याचा प्रयत्न, खूप चांगला बॉल, चांगला वेग पाहायला मिळाला. थोडंसं अपील देखील केलं विकेट किपरनं, परंतु गोलंदाजाला माहिती होतं की चेंडू आणि बॅटमध्ये काही संपर्क झालेला नाही. स्किड होऊन बॉल निघून गेला. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय संतोष जोशी सर आमचे गुरुवर्य आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे. जबरदस्त क्रिकेटपटू देखील अजूनही क्रिकेट खेळतायत. कित्येक मैदानं त्यांनी गाजवलेली आहेत आणि आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत सन्माननीय राजेंद्र भंडारी सरांचं देखील आगमन. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. लेटकटचा वापर यावेळेस केलाय. चेंडू निघून जातोय गॅपमधून. स्क्वेरिश थर्डमॅन सीमारेषेकडे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट. बॉल देखील वाईट नव्हता, फटका छान होता आणि फिल्डिंग देखील तेवढीच चांगली आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स देखील. गुड क्रिकेट ऑल अराउंड. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पुढे सरसावते 9-8 या आकड्यावर. 8 धावा धावफलकावर. 45 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे गुरुनाथच्या बॅटमधून. एकूण 4 चेंडूंचा सामना केलाय. 7 धावांवर खेळतोय. नितीनने 1 चेंडूमध्ये 1 धाव जोडली आहे. एक रंगतदार लढत आहे असं वाटतंय. हो, कट करण्याचा प्रयत्न, स्वतःशीच निराश आहे गुरुनाथ. बॅट चेंडूच्या वरून फिरवली होती. जेवढ्या बाउन्सची अपेक्षा होती तेवढा बाउन्स नव्हता. खरं तर बाउन्स होता बॉलमध्ये, परंतु ते कॅपिटलाइज करता आलेलं नाहीये. बीट झालाय फलंदाज आणि अशा पद्धतीनं पॉवर प्लेची समाप्ती होते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या बिनबाद 8. उर्वरित 3 षटकांमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. भावेश स्पोर्ट्स किरवली टीमला. तुम्ही पाहू शकाल व्यासपीठावर स्क्रीनच्या डावीकडे तुम्हाला पाहायला मिळत आहेत राजेंद्र भंडारी सर, मॅन फ्रॉम किरवली, आदर्श शिक्षक आहेत, चांगले क्रिकेटपटू ते देखील आहेत. आणि त्यांच्या बाजूला सन्माननीय संतोष जोशी सर, तसेच सन्माननीय वसंत बजागे, किरवलीचे इतर ग्रामस्थ, माजी सरपंच नानूकृष्ण दिगाडकर, बळीरामजी बजागे आणि सन्माननीय रामदासजी म्हात्रे, सावतगावचे समाजसेवक, सर्वांचंच पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे आयोजक भावेश स्पोर्ट्स किरवली आणि या स्पर्धेचे पुरस्कर्ते सन्माननीय गणेश बजागे यांच्या माध्यमातून. आज मान्यवरांची मांदी आळी आहे. काल देखील भरपूर पाहुणे व्यासपीठावर होते. बहुचर्चित अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सन्मान्य अविनाश दिगाडकर, उद्योजक किरवली यांच्या माध्यमातून भरपूर पारितोषिक आहेत. चौकार हॅट्रिकसाठी देखील आणि षटकार हॅट्रिकसाठी देखील. मात्र हा फटका पूर्णपणे फसलाय. टॉप एज सहज सोपा झेल गोलंदाजाने समाप्त केलाय. प्रशांत आपल्या टीमला ब्रेक थ्रू मिळवून देतोय. फलंदाज बाद.
आलेली नाही. धावसंख्या 10 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 35 धावांची गरज. यावेळेस उलटा शॉट खेळायचा होता आणि फलंदाज बाद. त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय गुरुनाथचा. बिग विकेट. हा गोलंदाज अतिशय भन्नाट फॉर्म मध्ये आहे. प्रशांत डावखुरा गोलंदाज. ॲक्युरसी पाहायला मिळते त्याच्या गोलंदाजीमध्ये. विकेट टू विकेट चेंडू टाकला आणि गुरुनाथनं एका चुकीच्या शॉटचं सिलेक्शन केलं, कारण प्रेशर वाढलं होतं. प्रेशर वाढलं की अशा चुका होत असतात. स्विच इट करण्याचा प्रयत्न केला आणि आपली विकेट गमावली आहे. त्रिफळा रूपात फलंदाज बाद झालाय. मागच्या मॅचमध्ये देखील साई स्पोर्ट्स किरोली संघाच्या विरोधात 2 धावा देऊन 2 गडी बाद केले होते प्रशांतनं. ह्या मॅचमध्ये देखील आतापर्यंत 2 धावा देऊन दोन्ही सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन बॅट्समन नितीन बजागे उर्फ पिंटू. हा बॉल देखील हवेत आहे. यावेळेस विकेट मिळण्याची शक्यता वाढत चालली आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. गुड कॅच, फॅन्टॅस्टिक कॅच. तिसरी विकेट प्राप्त करतो या षटकामध्ये प्रशांत. रात्रीच्या अंती फलकावर डाव गडगडताना दिसतोय प्रशांतच्या विरोधात खेळत असताना. एकाच ओव्हरमध्ये 3 मोठे झटके आणि आता हॅट्रिकची देखील संधी असणार आहे प्रशांतकडे. आतापर्यंत 3 हॅट्रिक्स या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेले आहेत आणि 2 ते 3 वेळा असं झालंय की हॅट्रिक बॉलवर झेल सुटलेले आहेत. बऱ्याचशा गोलंदाजांकडे संधी आल्या होत्या हॅट्रिक साधण्याची. ह्या मॅचमध्ये पाहायचं काय घडतंय. हनुमान दिगाडकर नवीन फलंदाज इन ॲट नंबर 5. डावखुरा फलंदाज आहे. राजेशकडे स्ट्राईक. हॅट्रिक बॉलचा सामना करतोय. या षटकातील हा शेवटचा बॉल. ओव्हरपेज लॉफ्ट केलाय. बॉटमहँडचा वापर केलाय. चांगला फटका. गॅप मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. आतमधून निघून गेला. चांगला बॉल. यावेळेस मात्र चूक केली आहे.
फेकून दिलाय बॉल डीप स्क्वेरिश मिड विकेट कडे. बीमर चेंडू आहे, नो बॉलचा इशारा आणि 2 धावा देखील मिळत आहेत. प्रत्येक बॉल क्रुशियल आहे. एव्हरी बॉल इज क्रुशियल, एव्हरी रन इज क्रुशियल नाव. कारण सामना अतिशय रंगतदार स्थितीत पोहोचताना दिसतोय आपल्याला. नाजूक स्थितीमध्ये ही मॅच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 3 महत्त्वाचे धावा येत आहेत. धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचले 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. 11 चेंडू शिल्लक. हनुमानमध्ये निश्चितच क्षमता आहे, मोठमोठे प्रहार करू शकतो, परंतु ती जी क्षमता त्याच्यामध्ये आहे ती त्याला सिद्ध करावी लागणार आहे. हो, यावेळेस मात्र मिस टाइम फटका आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता. संधी तर होती समोर खेळण्याची, परंतु थोडा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला. पायांमध्ये जास्त हालचाल नव्हती. कशी बशी एक धाव पूर्ण केली जाते. सिंगल डबल्स फक्त येत राहिले तर आव्हानापर्यंत पोहोचता येणार नाहीये, कारण आता विजयासाठी चेंडूची चामडी देखील लोळवावी लागणार आहे. चेंडूचं थोबाड फोडणं गरजेचं आहे. चेंडूला बदलून काढावं लागेल, कारण 10 बॉल्समध्ये तब्बल 27 धावांची आवश्यकता आहे. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. थर्डमॅन थोडासा वाईड आहे, सर्कलच्या आतमध्येच आहे, गलीकडे. एक पॉईंटला फिल्डर आहे. एक मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये आपल्याला दिसतोय आणि बाकीचे खेळाडू सीमारेषेवर आहेत, ज्यामध्ये डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आहे आणि एक लॉंग ऑन. ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ, म्हणजे 4 फिल्डर ऑफ साईडला आणि 5 फिल्डर्स ऑन साईडला. पुढचा बॉल फेस करतोय राजेश. ओहो, पावलांचा थोडासा वापर, मात्र चेंडूच्या लाईनमध्ये पोचू शकला नाही. चांगली गोलंदाजी. एक बीमर बॉल आला, फ्री हिट बॉलवर काही जास्त फायदा उचलू दिला नाही हनुमानला आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू येतोय. प्रेशर कशा प्रकारे झेलायचं हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे गोलंदाज आवेशला. मोठी जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. कर्णधार पद भूषवतोय आणि चांगली कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी. 27 धावांची गरज आहे. यावेळेस ऑन साईडला तटवलाय बॉल, चांगलं प्लेसमेंट, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये निश्चितच 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवत असताना फिल्डर जबरदस्त कमिटमेंट. फक्त 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पुढे सरसावते 20 या आकड्यावर. आता मात्र षटकारांच्या हॅट्रिकसाठी 5,000 रुपयांचं तब्बल पारितोषिक सन्मान्य अविनाश दिगाडकर यांच्या माध्यमातून. आणि त्यांचं देखील असं म्हणणं आहे की कुठल्या तरी फलंदाजाने ते पारितोषिक पटकावलंच पाहिजे. पारितोषिक वाढवलं जातंय, परंतु आत्तापर्यंत एकही षटकार किरवली टीमच्या डावामध्ये पाहायला मिळालेला नाही. 8 चेंडू 25 धावांची आवश्यकता. चुकीचं स्ट्रोक सिलेक्शन. खोलवर टप्प्याचा बॉल आहे, त्याला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, खूप जास्त अक्रॉस जाऊन थोडासा इम्प्रोवाइज पद्धतीनं बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. समोर खेळण्याचा बॉल होता, त्याला वेगळ्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न आणि पूर्णपणे बीट झालाय फलंदाज. परंतु कौतुक करावं लागेल आवेशचं. हा बॉल स्क्वेअर आहे, निश्चितच अवांतर धाव मिळेल किरवली संघाला. वाईटचा इशारा करतायत पंच. अवांतर चेंडू टाकलेत या षटकामध्ये आपण पाहिलं तर. एक नो बॉल आणि एक वाईट चेंडू, परंतु मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय फलंदाजांना. धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. फक्त 7 चेंडू शिल्लक. चौकार षटकारांमध्ये डील करावं लागणार आहे फलंदाजांना मॅच जिंकण्यासाठी. प्रयत्न करतोय फलंदाज. लोअर फुल टॉस लॉफ्ट केलाय, हवेत आहे, जेल ड्रॉप. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि दुसऱ्या धावेसाठी परतलेत फलंदाज. 2 धावा कंप्लीट. खरं तर सोपा झेल होता, मात्र चांगल्या प्रकारे जज करता आला नाही वाडिश लॉंगॉनकडे असलेल्या फिल्डरला. झेल ड्रॉप झाला आणि 2 धावा शेवटच्या बॉलवर. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या 3 बाद 23 आणि आता शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी तब्बल 22 धावांची आवश्यकता भावेश स्पोर्ट्स किरवली टीमला. आतापर्यंतच्या खेळामध्ये फक्त 2च चौकार या इनिंग्समध्ये पाहायला मिळालेले आहेत. विनोदने पहिलं षटक टाकलं, पॉवर प्लेमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर प्रशांतची अफलातून गोलंदाजी, 6 धावा देत 3 गडी तब्बल बाद केले. आणि त्यानंतर आवेशचं षटक थोडंसं लांब होतं, परंतु लांबलचक षटक टाकून देखील 90 धावा खर्च केलेल्या आहेत. तिन्ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. फिल्डिंग लावून घ्या प्लीज, जास्त वेळ दौडू नका. यानंतर जय बजरंग स्पोर्ट्स पीसी विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ अशी उपांत्य फेरीची लढत अर्थात क्वार्टर फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आज खेळपट्टीने देखील नूर बदललाय की काय असं वाटतंय. खरं तर कॉन्क्रीट विकेट आहे, खेळपट्टीमध्ये काही बदल झालेला नाही, परंतु वातावरण थोडंसं बदललंय. टीम्स बदललेले आहेत, गोलंदाज चेंज झालेले आहेत आणि त्यामुळेच आज गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतंय. पहिल्या 3 दिवसांमध्ये फलंदाजांचं जास्त वर्चस्व होतं या स्पर्धेमध्ये. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय सागर. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. चेंडू वळवण्याची क्षमता आहे सागरकडे देखील. आणि गोलंदाजी जर आपण पाहिली वालशिन संघाची तर जास्त एक्सप्रेस गोलंदाज त्यांच्याकडे देखील नाहीत.
चेंडू वळवणारे गोलंदाज जास्त आहेत, अचूक टप्प्यावर भर देत आहेत आणि त्यामुळेच सक्सेसफुल ठरताना दिसत आहेत. हनुमानकडे स्ट्राईक. फ्लिक करण्याचा प्रयत्न, अपील आणि यस, फलंदाज बाद. अगदी कात्रीत खिंडीत पकडले फलंदाजाला, एष्ट्यांच्या मधोमध सापडला गेलाय हनुमान. सव्वीस धावा जोडल्या होत्या एकट्या रवीनं. सामना टाय झाला होता, परंतु चेझिंग कंपल्सरी असल्या कारणाने गोवी संघ ती फायनल जिंकला होता. साधारणतः 3 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. तशीच कुठेतरी आता फलंदाजी करावी लागणार आहे. गणागती प्रहार चेंडूवर करावे लागतील. 5 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. सागर पुढचा बॉल घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खूप दुरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय आणि पंचांचा इशारा वाईड. खोलवर टप्प्याचा बॉल होता. गोलंदाजाचा प्रयत्न चांगला होता, परंतु चेंडूने जास्त वळण घेतलं आणि आधीच चेंडूचा टप्पा उजव्याष्टीच्या भरपूर बाहेर होता, त्यामुळे पंच कृष्णा केणे यांनी हा बॉल वाईट घोषित केलाय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या झाली आता 4 बाद 24. चेंडू शिल्लक आहेत फक्त 5. धावा बनवायच्या आहेत तब्बल 21. कसं होणार असा देखील आता प्रश्न किरवली संघाच्या पाठीराख्यांना पडला असेल. आडव्या बॅटचा प्रहार केलाय. एलिव्हेशन नाही आहे. चेंडू जमिनी मार्गाने ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेगला. चांगली फिल्डिंग आहे, तेवढीच दर्जेदार फेक देखील, परंतु विकेट किपरनं थोडीशी गफलत केली खरी, तरी देखील फलंदाज धावबाद. राजेश बॅक टू द पेव्हिलियन. फलंदाजाला काही चेंडू उमगला नाही आणि एक अंदाज बांधूनच आता बॅट फिरवली जाते. चेंडूच्या लाईनमध्ये चेंडूची जी ट्रॅजेक्टरी आहे ती न समजताच फटकेबाजी करण्याचा प्रयत्न. फक्त औपचारिकता शिल्लक या मॅचमध्ये. जबरदस्त कामगिरी वालशिन टीमच्या माध्यमातून. हा बॉल मात्र स्वेअर असेल, डाव्या एष्टीच्या बाहेर निघून जातोय, वाईटचा इशारा. गोलंदाज देखील थोडासा रिलॅक्स झाला असणार, कारण जे प्रेशर होतं पहिल्या 3 चेंडूंवर ते रिलीज झालेलं आहे आणि प्रेशर रिलीज झाल्यानंतर थोडेसे खेळाडू कधी कधी रिलॅक्स देखील होत असतात, थोड्याफार चुका देखील होत असतात, परंतु अशा चुका वारंवार होणार नाहीत याची दक्षता मात्र घ्यावी लागणार आहे सागरला. 3 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण. स्विंग अँड मिस हेच तर चालू आहे केव्हापासून मैदानात. रवी आल्यापासून काय करतोय तर उजव्या एष्टीच्या बाहेरची जी हवा आहे ती ऑन साईडला ढकलतोय. हवाई स्ट्रोक. खेळपट्टीची साफसफाई जणू काय चालू आहे. निराश केलंय आज खरोखरच किरवलीच्या दोन्ही टीम्सने निराश केलं. पहिल्या मॅचमध्ये बऱ्यापैकी भावेश वोट संघ खेळला होता, मात्र या मॅचमध्ये त्यांनी देखील निराश केलं आणि किरवलीचे जे ग्रामस्थ आहेत, जे पाठीराखे आहेत, ते भरपूर निराश झालेले दिसत आहेत. त्यामुळेच पिन ड्रॉप सायलेन्स आहे मैदानात. धावचित करण्याची संधी होती, मात्र वेळ वाचवण्याचा प्रयत्न. ओमकार आलाय नवीन फलंदाज. षटकार जर त्याने मारला तर सूरज बजागे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. बाबांनो एकतरी षटकार मारा. यस, प्रयत्न होतोय परंतु जास्त लांब जाणार नाही. चेंडू फक्त उंच गेलाय आणि जबरदस्त झेल. कॅप्टनने टिपलाय झेल आणि समाप्त झालाय भावेश वोट्स किरवली संघाचा खेळ. थँक्यू.
शेवटी जे तर 22 स्पोर्ट्स किरवली संघाचं आव्हान देखील या जय सावरीदेव चषकामध्ये समाप्त झालेलं आहे. मॅच जिंकली आहे अगदी सहजपणे. आई गावदेवी स्पोर्ट्स वालशिन संघानं एकतर्फी सामना जिंकलाय. जबरदस्त कामगिरी, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे आई गावदेवी वालशिन संघाचं. आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडूकडे आता तुम्हाला घेऊन जातोय. खरं तर दोन दावेदार दिसत आहेत, एक फलंदाज आहे एक गोलंदाज आहे. मात्र फलंदाजाची निवड करण्यात आलेली आहे. केतन सलामीचा फलंदाज ज्याने 29 धावांची अप्रतिम खेळी साकारली. प्रशांतने देखील अफलातून मारा केला होता, 3 गडी बाद केले होते. मात्र या मॅचमध्ये आपण केतनला सामनावीराचा पुरस्कार देतोय. या केतन. तर सर्वप्रथम आपण सामनावीराचे पुरस्कार देऊया. त्यानंतर क्वार्टर फायनल सामन्याची नाणेफेक जय बजरंग पिसे आणि आई गावदेवी वालशिन या दोन संघादरम्यान केली जाईल. सन्माननीय संतोष जोशी सरांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी आणि कॅप आपण द्यायची आहे. आमणी लोणाड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत सन्माननीय संतोष जोशी सर आणि आदर्श शिक्षक देखील आहेत. त्यांच्या शुभास्ते आपण कॅप आणि आकर्षक ट्रॉफी देतोय मॅन ऑफ द मॅच खेळाडू केतनला. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय राजेंद्र भंडारी सरांना विनंती करतोय आपण पुढे या. आपल्या शुभास्ते पुढील गिफ्ट हॅम्पर द्यायचे आहेत. तसेच किरवलीचे माजी सरपंच सन्माननीय नानूकृष्ण दिगाडकर साहेबांना देखील विनंती करतोय आपल्या शुभास्ते देखील काही पारितोषिक द्यायची आहेत. गिफ्ट हॅम्पर आहे, त्याचप्रमाणे एक आकर्षक टी शर्ट आणि हे टी शर्ट तुम्ही पुढील मॅचमध्ये परिधान करायचं आहे केतन. तसेच आणखी पारितोषिक आहेत आमचे बंधुराज विजय खरे त्यांच्या शुभास्ते आपण देऊया स्वीट बॉक्स आणि ॲपी फीज. सो वेल डन, वेल प्लेड केतन, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच. आणि लगेच आता नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे आपण जाणार आहोत. बिग मॅच आजच्या दिवसातील आजच्या गटातील खरं तर हा शेवटचा सामना आहे, कारण सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा संघर्ष असणार आहे. जय बजरंग स्पोर्ट्स पिसे वर्सेस आई गावदेवी स्पोर्ट्स वालशिन. तर या सामन्याच्या नाणेफेकीसाठी सन्माननीय जोशी सर आणि सन्माननीय भंडारी सरांना विनंती करतोय आपण